So hello, hello students. सो आज आपला 6वा लेक्चर आहे. ओके. फाउंडेशन कोर्समधलं केमिस्ट्रीच्या. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत ते बघा, ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. आणि त्याच्यातलं एक पॉईंट बघणार आहोत ते म्हणजे व्हॅलेन्सी. ओके. व्हॅलेन्सी म्हणजे काय आणि त्या ट्रेंड कसं करतो ते पण बघणार आहोत. ओके. लास्ट लेक्चरमध्ये आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल बघितलं होतं. ओके. त्याचे बेसिक्स बघितले होते. आता आपण त्याचे ट्रेंड्स बघणार आहोत. स्मॉल स्मॉल व्हिडिओज असणार आहेत. त्यामधलं फर्स्ट ट्रेंड आहे दॅट इज व्हॅलेन्सी. पहिला ट्रेंड आहे व्हॅलेन्सी. ओके. सो ट्रेंड्स म्हणजे काय, कसं चेंज होत जातं. ओके. मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये कशा वेने ते चेंज होत जातं आणि कोणता ट्रेंड तिकडे चालू असतो ते आपल्याला बघायचं आहे. सो फर्स्ट इज व्हॅलेन्सी. आता व्हॅलेन्सी म्हणजे काय, व्हॉट इज व्हॅलेन्सी? सो व्हॅलेन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. ओके. सो त्याची डेफिनेशन अशी आहे की इट इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एन ॲटम लुजेस, गेन्स ऑर शेअर्स टू अटेन अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. तर म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय? सो कोणता पण एलिमेंट जो अनस्टेबल आहे, कोणता पण अनस्टेबल एलिमेंट असेल, ओके, तो काय प्रयत्न करत असणार आहे? स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असणार आहे. बरोबर आहे. कोणतं पण अनस्टेबल एलिमेंट कशाचा प्रयत्न करत असणार आहे? स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असणार आहे. आता तो स्टेबल कसा होणार? ओके. सो स्टेबल होण्यासाठी त्याला काय करावं लागणार? काहीतरी बॉन्ड फॉर्म करावा लागणार आहे, म्हणजे काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहे. राईट. सो त्याला आपण केमिकल बॉन्ड असं म्हणतो. ओके. हा पॉईंट पण आपण नंतर बघणार आहोत. ओके. डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. सो स्टेबल होण्यासाठी, कोणत्या पण अनस्टेबल एलिमेंटला स्टेबल होण्यासाठी काय करावं लागतं? तर बॉन्ड फॉर्म करावं लागतं, केमिकल बॉन्ड फॉर्म करावं लागतं. सो केमिकल बॉन्ड कसा फॉर्म केला जातो? सो आयदर तो ॲटम आपल्याकडचे इलेक्ट्रॉन्स लूज करतो, किंवा इलेक्ट्रॉन्स गेन करतो, किंवा इलेक्ट्रॉन शेअर करतो. ओके. सो जरा एक समजून घ्या. आता बघा, मला सांगा, ॲटमकडे प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन असतात. तर आपण इकडे इलेक्ट्रॉनचंच का बघतो? ओके. सो हे पण जरा समजून घ्या. कारण बघा, असं समजा ॲटम आहे, तर त्याचं सेंटरला काय असतं? न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतं? प्रोटॉन असतं आणि न्यूट्रॉन असतं. बरोबर. आणि इलेक्ट्रॉन्स कुठे असणार आहेत? आउटर न्यूक्लियस पार्टमध्ये असणार. ओके. सो आउटर न्यूक्लियस पार्टमध्ये काय असणार? इलेक्ट्रॉन असणार आहेत. कोणत्या गोष्टीला इझिली आपण रिमूव्ह करू शकतो, किंवा कोणती गोष्ट आपण शेअर करू शकतो? जी बाहेरल्या बाजूला येते ना, जी आतमध्ये एकदम आहे, त्याला आपण इझिली रिमूव्ह करू शकतो का? तर नाही. राईट. जी बाहेर गोष्ट आहे त्याला आपण काय करू शकतो? इझिली रिमूव्ह करू शकतो. म्हणून आपण काय करणार आहोत? व्हॅलेन्सी म्हणजे काय, की तिकडे केमिकल बॉन्ड फॉर्म करण्यासाठी इलेक्ट्रॉन काय होणार आहे? लूज होणार आहे, किंवा इलेक्ट्रॉन गेन होणार आहे, किंवा इलेक्ट्रॉन शेअर होणार आहे. ओके. सो ह्या 3 पॉसिबिलिटीज आहेत. ओके. सो इलेक्ट्रॉन लूज कोण करणार, इलेक्ट्रॉन गेन कोण करणार आणि इलेक्ट्रॉन शेअर कोण करणार ते आपण नंतर बघणार आहोत. ओके. चालेल. ओके. आता बघा, त्याचं एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल सोडियम. ओके. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती? 11. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 1s2, 2s2, 2p6, 3s1. बरोबर. ओके. म्हणजेच त्याचं स्ट्रक्चर असं असेल बघा. सेंटरला न्यूक्लियस. ओके. त्याच्यानंतर फर्स्ट शेल 1s2ची, त्याच्यानंतर सेकंड शेल. ओके, सॉरी, सेकंड शेल. राईट. ओके. सो फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो 1s2 आले. राईट. सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. 2s2 आणि 2p6. सो डायरेक्ट 8 दाखवतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. बरोबर. आणि थर्ड शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ओके. चालेल. आता बघा, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू सबशेल आहे, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू शेल्स काय असणार आहे? 2,8,1. बरोबर आहे. राईट. ओके. चालेल. सो असं काय असणार आहे? त्याचं स्ट्रक्चर असणार आहे. राईट. आता बघा, हा स्टेबल आहे का? कसं ठरवणार आपण की आपला सोडियम स्टेबल आहे? सो आपण बघणार त्यांनी कोणता रूल फॉलो केलाय की नाही ते. डुप्लेट रूल फॉलो केलेला असेल, किंवा ऑक्टेट रूल फॉलो केलेला असेल.
राईट. सो लास्ट शेलमध्ये जर एकच शेल असेल आणि त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्यांनी डुप्लेट्स रूल फॉलो केलेला असेल. आणि ऑक्टेट रूल म्हणजे एकापेक्षा जास्त शेल्स असतील आणि त्यांनी त्याच्या लास्ट शेलमध्ये समजा 8 इलेक्ट्रॉन असतील तर त्यांनी काय केलेलं असणार आहे, ऑक्टेट रूल फॉलो केलेला असणार. ओके. सो इकडे बघा त्याच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 1 इलेक्ट्रॉन आहे. ह्याचा अर्थ त्यांनी ऑक्टेट रूल कंप्लीट केलेलं नाहीये, त्यांनी फॉलो केलेलं नाहीये. बरोबर. एकापेक्षा जास्त शेल्स आहेत त्याच्यात आणि लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 आहे. त्यामुळे काय असणार आहे, त्यांनी ऑक्टेट रूल फॉलो केलेलं नाही. आता जर सोडियमला स्टेबल व्हायचं आहे, जर सोडियमला काय व्हायचं आहे, स्टेबल व्हायचं आहे, तर त्याला त्याला काय करावं लागेल, येस, त्याला काय करावं लागणार आहे, एकतर इकडचं लास्ट इलेक्ट्रॉन काय करावं लागेल, कोणाला तरी द्यावा लागेल किंवा कोणाकडून तरी 7 इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतील. बरोबर. एकतर काय करावं लागेल, 1 इलेक्ट्रॉन लूज करावं लागेल किंवा 7 इलेक्ट्रॉन्स गेन करावे लागतील. ओके. 1 इलेक्ट्रॉन लूज केल्यावरती काय होणार आहे बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं 2,8 होणार. म्हणजे लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात म्हणजे त्याने काय रूल कोणता रूल फॉलो केलेला असणार आहे, ऑक्टेट रूल फॉलो केलेला असणार आहे. आणि जर त्याने काय केलं, 7 इलेक्ट्रॉन्स गेन केले तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार आहे बघा, 2,8,8. राईट. तरी पण तो काय होणार आहे, स्टेबल होणार आहे. लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत म्हणजेच तो ऑक्टेट रूल फॉलो करणार आहे. आता कोणती गोष्ट सोपी आहे करायला, 1 इलेक्ट्रॉन लूज करणं सोपं आहे की 7 इलेक्ट्रॉन कोणाकडून तरी घेणं सोपं आहे? बरोबर आहे की 1 इलेक्ट्रॉन लूज करणं खूप सोपं आहे ना, इझी आहे. एकच इलेक्ट्रॉन आपण लूज करतोय, राईट. पण कोणाकडून तरी 7 इलेक्ट्रॉन घेणे हे इझी नाहीये. बरोबर. एवढे इलेक्ट्रॉन्स कोण त्याला देणार नाहीये. बरोबर. सो सोडियम काय करणार आहे, आपल्याकडचं लास्ट शेलमधला, व्हॅलेन्स शेलमधला लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो काय करणार आहे, लूज करणार आहे. ओके. आणि 1 इलेक्ट्रॉन लूज केल्यावरती, ओके, त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार आहे, 2,8 होणार आहे. बरोबर. 2,8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, ह्याचा अर्थ तो काय असणार आहे, स्टेबल असणार आहे. ओके. आता जरा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. ह्याचा अर्थ त्यामध्ये प्रोटॉन्स किती आहेत, 11 आहेत. ओके. आणि इलेक्ट्रॉन्स किती होते, 11 आहेत. बरोबर. पण आता ज्यावेळी आपला सोडियम, ओके, सोडियम काय करतोय, 1 इलेक्ट्रॉन देतोय, त्यानंतर त्याच्याकडे प्रोटॉन्सची संख्या बदलली आहे का, नाही, तो न्यूक्लियसमध्येच आहे ना, तो आपण चेंज नाही केले. प्रोटॉन्स 11च राहणार आहेत. पण आता त्याने 1 इलेक्ट्रॉन दिलेला आहे म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती झाले, आता 10 झालेले आहेत. बरोबर. सो इलेक्ट्रॉन्स किती झाले, 10 झाले. ओके. आता बघा, प्रोटॉन्सवरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह चार्ज. सेम वे प्रोटॉनवरती कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज. ओके. सो बघा, +11 -11 म्हणजे टोटल चार्ज काय असणार इकडे, 0. तर सुरुवातीला मी सांगितलं होतं बघा, ॲटमचं कधी पण काय असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. बरोबर. आणि त्याच्यावरती चार्ज काय असणार आहे, दरवेळी 0 असणार आहे. बरोबर. सो जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतील तेवढे निगेटिव्ह चार्ज असतात. पण आता इकडे बघा काय झालंय, ज्यावेळी सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिला, लूज केला, त्यानंतर त्याच्याकडे 11 प्रोटॉन्स आहेत आणि 10 काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर. म्हणजे टोटल चार्ज किती असणार आता, +1 असणार आहे. ओके. सो आता तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल झालाय का, नाही, त्याच्यावरती काय आलं आहे, पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. बरोबर. सो आता तो ॲटम राहिलेला नाही. आता त्याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, आयनमध्ये होणार आहे. आणि मोर स्पेसिफिकली बघायला गेलं तर पॉझिटिव्ह आयनला आपण कॅटायन असं म्हणतो. काय म्हणतो याला, कॅटायन. बरोबर. राईट. ओके. सो त्याला आपण असं पण दाखवतो, Na एक आहे त्यामुळे ह्याला आपण Na+ असं म्हणणार आहोत. ओके. चल. सो एवढ्यापर्यंत क्लिअर असेल. आता इकडे सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिला. ओके. 1 इलेक्ट्रॉन काय केलं, त्यांनी लूज केलं. ह्याचा अर्थ त्याची व्हॅलेन्सी काय असणार आहे, त्याची व्हॅलेन्सी 1 असणार आहे. एवढ्यापर्यंत क्लिअर आहे का? सो व्हॅलेन्सी म्हणजे काय, आयदर लूज करणे किंवा गेन करणे किंवा शेअर करणे. सो इकडे सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिला, लूज केला, ह्याचा अर्थ त्याची व्हॅलेन्सी काय असणार आहे, 1 असणार आहे. राईट. नेक्स्ट बघूया एक एक्झाम्पल. आता फ्लोरीनचं एक एक्झाम्पल बघूया. फ्लोरीन. ओके. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 2,7. ओके. आणि अकॉर्डिंग टू सबशेल्स त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 1s2 2s2 2p5. ओके. चालेल. सॉरी. आणि त्याचं स्ट्रक्चर असं असणार आहे, न्यूक्लियस प्लस त्याच्यानंतर फर्स्ट शेल,
ओके. त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. ओके. आणि सेकंड शेल त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. राइट. 2 इलेक्ट्रॉन्स 2s2 मध्ये असणार आणि 5 इलेक्ट्रॉन 2p मध्ये असणार आहेत. राइट. सो 7 इलेक्ट्रॉन्स असणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. राइट. 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. सो हा स्ट्रक्चर हा कोणाचं झालं? फ्लोरीनचं झालेलं आहे. आता फ्लोरीन हा स्टेबल आहे का? तर त्याच्या लास्ट व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याने ऑक्टेट रूल इकडे फॉलो केलाय? तर नाही. इट डज नॉट फॉलोज ऑक्टेट रूल, सो इट विल बी अनस्टेबल. तो काय असणार आहे? अनस्टेबल असणार आहे. ओके. आता समजा फ्लोरीनला स्टेबल व्हायचं आहे, तर त्याला काय करावं लागणार आहे? एकतर कोणाला तरी आपल्याकडचे 7 इलेक्ट्रॉन्स द्यावे लागतील. त्याने आपल्याकडचे 7 इलेक्ट्रॉन्स दिले कोणाला, की मग काय होणार आहे? 7 इलेक्ट्रॉन्स गेले, की 2च इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार? 2 राहणार आहे. एकच शेल असणार आहे. म्हणजे तिकडे तो डुप्लेट रूल फॉलो होणार आहे. बरोबर? आणि तो स्टेबल होणार आहे. किंवा कोणाकडून तरी 1 इलेक्ट्रॉन घ्यावा लागणार आहे. कोणाकडून तरी 1 इलेक्ट्रॉन घ्यावं लागणार आहे. बघा. सो आयदर त्याला काय करावं लागेल? 7 इलेक्ट्रॉन्स लूज करावे लागतील किंवा 1 इलेक्ट्रॉन गेन करावा लागेल. बरोबर? सो 1 इलेक्ट्रॉन घेतल्यावरती काय होणार? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं 2,8 होणार आहे. बरोबर? राइट. सो बघा कोणतं सोपं असणार आहे आता फ्लोरीनसाठी? फ्लोरीनसाठी काय सोपं असणार आहे? त्याला 7 इलेक्ट्रॉन लूज करणं सोपं असणार आहे की 1 इलेक्ट्रॉन गेन करणं सोपं असणार आहे? येस, 1 इलेक्ट्रॉन गेन करणं सोपं असणार आहे. बरोबर? कोणाकडून इझिली तो 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. पण 7 इलेक्ट्रॉन आपले लूज करणे आपल्याकडचे हे सोपं नसणार आहे. बरोबर? चालेल. सो फ्लोरीन काय करतो? समजा त्याने काय केलं? कोणाकडून तरी 1 इलेक्ट्रॉन घेतलं. ओके. काय केलं? कोणाकडून तरी 1 इलेक्ट्रॉन घेतलं. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार आहे? 2,8 होणार आहे. सो आता लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स झालेत? 8 झालेत. ह्याचा अर्थ तो काय करणार आहे? ऑक्टेट रूल फॉलो करणार आहे. बरोबर? कोणता रूल फॉलो होणार आहे? ऑक्टेट रूल. आणि तो काय होणार आहे? स्टेबल होणार आहे. राइट. आता सेम गोष्ट बघा, फ्लोरीन आहे. राइट. फ्लोरीनकडे सुरुवातीला प्रोटॉन्स किती होते? सो 9 होते. ॲटॉमिक नंबर एवढेच प्रोटॉन. सो प्रोटॉन 9 आणि इलेक्ट्रॉन्स पण किती होते? 9. सो पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. सो ओव्हरऑल चार्ज काय होता? 0 होता. राइट. सो फ्लोरीन ॲटमचं ओव्हरऑल चार्ज 0 होतं. राइट. त्याच्यानंतर ज्यावेळी फ्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन दिलं, राइट. सो त्यावेळी त्याचे प्रोटॉन्स किती होते? 9च होते. राइट. पण सॉरी 1 इलेक्ट्रॉन घेतलं. सो त्याच्यानंतर त्याच्याकडे प्रोटॉन्स किती आहेत? 9च आहेत. राइट. पण 1 इलेक्ट्रॉन त्याने घेतलेला आहे. राइट. सो आता इलेक्ट्रॉन्स किती झालेले असणार आहेत? 10 झालेले असणार आहेत. बरोबर? ओके. सो इलेक्ट्रॉनवरती मायनस चार्ज असतो, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज. सो +9 -10 ओव्हरऑल चार्ज काय असणार आहे? सो इट विल बी -1. बरोबर? सो आता फ्लोरीनवरती -1 चार्ज असणार आहे. फ्लोरीनवरती काय असणार आहे? -1 चार्ज असणार आहे. सो आता तो ॲटम राहिलाय का? तर नाही. आता त्याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? मायनस चार्ज. ह्याचा अर्थ त्याचं कन्व्हर्जन आयनमध्ये झालेलं असणार आहे. आणि निगेटिव्ह चार्जच्या आयनला आपण काय म्हणतो? वी कॉल देम एनायन. ह्याला आपण काय म्हणतो? एनायन असं म्हणतो. बरोबर? राइट. सो आय थिंक एवढ्यापर्यंत क्लिअर झालेलं असेल. सो फ्लोरीनची व्हॅलेन्सी काय असेल? व्हॅलेन्सी ऑफ फ्लोरीन. सो ह्यानी काय केलंय? 1 इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. बरोबर? सो त्याची पण व्हॅलेन्सी काय असणार आहे? 1 असणार आहे. एवढ्यापर्यंत क्लिअर आहे का? सोडियमची पण व्हॅलेन्सी 1 आहे आणि फ्लोरीनची पण व्हॅलेन्सी 1 आहे. पण सोडियमने काय केलंय? 1 इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे आणि फ्लोरीनने काय केलंय? 1 इलेक्ट्रॉन गेन केलेलं आहे. राइट. एवढा फरक आहे दोघांमध्ये. एवढ्यापर्यंत क्लिअर आहे का? ओके. सो बघा, फ्लोरीनची व्हॅलेन्सी, ओके, सोडियम इकडे आहे. सो सोडियमची व्हॅलेन्सी 1 आहे. फ्लोरीनची पण व्हॅलेन्सी 1 आहे. ओके. चालेल. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. सिंपल जरा डीपमध्ये बघूया नको, जरा वरच्यावर बघूया. दॅट इज ऑक्सिजन. ओके. ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 2,6. लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. सो ऑक्टेट रूल फॉलो करण्यासाठी ऑक्सिजनला काय करावं लागणार आहे? आयदर कोणाकडसून तरी 2 इलेक्ट्रॉन घ्यावे लागणार आहेत, गेन करावे लागणार आहे, किंवा त्याच्या लास्ट शेलमधले 6 इलेक्ट्रॉन लूज करावे लागणार आहे. काय सोपं पडणार आहे ऑक्सिजनला? येस, 2 इलेक्ट्रॉन्स गेन करणं सोपं असणार आहे. ओके. सो ज्यावेळी ऑक्सिजन, ओके, ऑक्सिजन लिहूया इकडे. त्याच्याकडे प्रोटॉन्स किती आहेत? 8 आहेत आणि इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 8 आहेत. ओके.
सो ओव्हरऑल चार्ज त्याचा 0 आहे. ओके. आता ऑक्सिजन ते प्रोटॉन त्याच्याकडे 8 आहेत आणि जर त्याने काय केलं इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन्स घेतले, बरोबर? सो इलेक्ट्रॉन्स किती होणार आहे? 10 होणार आहे. ओके. म्हणजेच आता ओव्हरऑल चार्ज काय असणार आहे? ओके. +8 - 10 सो ओव्हरऑल चार्ज -2. ओके. सो ऑक्सिजनवरती काय येणार आहे? -2 चार्ज येणार आहे. ह्याचा अर्थ ऑक्सिजनची व्हॅलेन्सी काय असणार आहे? व्हॅलेन्सी विल बी 2. ओके. व्हॅलेन्सी काय असणार आहे? 2 असते. ओके. आता प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला पाठ करण्याची गरज नाही आहे. ओके. आता हे जी व्हॅलेन्सी आहे ही फक्त आपण आपण ह्याच्यासाठी ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 13, ग्रुप 14, ग्रुप 15, ग्रुप 16, ग्रुप 17, ग्रुप 18 ह्यालाच आपण ॲप्लिकेबल करू शकतो. म्हणजेच ब्लॉक एस आणि ब्लॉक पी ह्यालाच आपण काय असणार आहे? ॲप्लिकेबल असणार आहे. बाकीच्यांना जरा कॉम्प्लिकेटेड होत जातं, त्यामुळे ते ॲप्लिकेबल होत नाही त्याच्यासाठी. ओके. चालेल. सो बघा एस ब्लॉकमध्ये ग्रुप 1 जो आहे, ओके, त्याच्या सगळ्याच्या सगळ्या एलिमेंट्सची व्हॅलेन्सी 1 असणार आहे. ओके. सगळ्याच्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी काय असणार आहे? 1 असणार आहे. त्यानंतर ग्रुप 2 जो आहे त्याची सगळ्याच्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी 2 असणार आहे. ओके. नेक्स्ट ग्रुप 13 जो आहे तो सगळ्याच्या सगळ्या एलिमेंट ज्यांची ग्रुप 13 मध्ये येतात त्यांची व्हॅलेन्सी काय असणार आहे? 3 असणार आहे. ग्रुप 14 सगळ्याच्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी 4 असणार आहे. ग्रुप 15 सगळ्याच्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी 3 असणार आहे. त्यानंतर ग्रुप 16 ची 2 असणार आहे. ग्रुप 17 ची 1 असणार आहे आणि ग्रुप 18 ची 0 असणार आहे. ओके. सो बघा ग्रुप 1 ची व्हॅलेन्सी 1 असणार आहे. ग्रुप 2 ची व्हॅलेन्सी 2 असणार आहे. ग्रुप 13 ची व्हॅलेन्सी 3 असणार आहे. ग्रुप 14 ची व्हॅलेन्सी 4 असणार आहे. ग्रुप 15 ची व्हॅलेन्सी 3, 16 ची 2, 17 ची 1 आणि 18 ची 0. ओके. सो आता कोणते कोणते एक्झाम्पल बघितले होते बघा आपण. सोडियम बघितलं होतं, त्याचं व्हॅलेन्सी काय आहे? 1 आहे. त्याच्यानंतर फ्लोरीन बघितलं, त्याचं व्हॅलेन्सी पण 1 आहे आणि ऑक्सिजन बघितलं होतं, त्याची व्हॅलेन्सी काय आहे? 2 आहे. ओके. सो आता या व्हॅलेन्सीमध्ये आपण काय सांगू शकतो? कोण किती बॉन्ड फॉर्म करणार आहे ते आपण सांगू शकतो, बरोबर? आता बघा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे समजा ऑलरेडी आपण बघितले ऑक्सिजन आहे, राईट? ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे? 2 आहे. म्हणजे ऑक्सिजन किती बॉन्ड फॉर्म करणार आहे? 2 बॉन्ड फॉर्म करणार आहे. ऑक्सिजन दरवेळी किती बॉन्ड फॉर्म करतो? 2 बॉन्ड फॉर्म करतो. फ्लोरीनची व्हॅलेन्सी 1 आहे. ह्याचा अर्थ तो किती बॉन्ड फॉर्म करणार आहे? 1 बॉन्ड फॉर्म करणार आहे. नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 असणार आहे. सो नायट्रोजन किती बॉन्ड फॉर्म करणार आहे? 3 बॉन्ड फॉर्म करणार आहे. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. ह्याचा अर्थ तो किती बॉन्ड फॉर्म करणार आहे? 4 बॉन्ड फॉर्म करणार आहे. एवढ्यापर्यंत क्लिअर आहे? बोरॉनची व्हॅलेन्सी 3 आहे. सो बोरॉन किती बॉन्ड फॉर्म करणार आहे? 3 बॉन्ड फॉर्म करणार आहे. ओके. त्यानंतर बेरिलियमची व्हॅलेन्सी 2 आहेत. बेरिलियम किती बॉन्ड फॉर्म करणार आहेत? 2 बॉन्ड फॉर्म करणार आहे. आणि लिथियमची व्हॅलेन्सी 1 आहे. म्हणजे लिथियम किती बॉन्ड फॉर्म करणार आहे? 1 बॉन्ड फॉर्म करणार आहे. एवढ्यापर्यंत क्लिअर होतंय का? राईट? सो व्हॅलेन्सीमधून आपण सांगू शकतो किती बॉन्ड्स त्याच्यामध्ये फॉर्म होऊ शकतात, राईट? आणि त्याला लक्षात पण इझिली ठेवू शकतो आपण. ग्रुप 1 ची व्हॅलेन्सी 1 असते. ग्रुप 2 ची 2, ग्रुप 13 ची 3, 14 ची 4, 15 ची 3, 16 ची 2, 17 ची 1 आणि 18 ग्रुपची 0. आता 0 व्हॅलेन्सी याचा अर्थ काय? तो एलिमेंट कधी पण बॉन्ड फॉर्म करत नाही. तो सिंगल राहतो. फॉर एक्झाम्पल हेलियम, निऑन, ओके, आर्गॉन हे सगळे सिंगल राहणारे एलिमेंट्स आहेत. आता हे सिंगल का राहतात? ऑफकोर्स ते सगळ्यात जास्त स्टेबल आहेत आणि जी गोष्ट स्टेबल आहे त्याला कंबाईन स्टेटमध्ये राहण्याची गरज नाही आहे. ओके. ते एकटे राहू शकतात. ओके. एकटेच असताना ते स्टेबल असतात. सो ग्रुप 18 एलिमेंटची व्हॅलेन्सी काय असणार आहे? 0 असणार आहे. ओके. चालेल. सो आपण इकडे आय थिंक हे तुम्हाला समजलेलं असेल, राईट? चालेल. सो आपण इकडे स्टॉप करूया. ओके. सो थँक सो मच. जर काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये वगैरे सांगू शकतात. ओके. चालेल. थँक